हॅलो अँड वेलकम वन्स अगेन. आपण बघतो टॉपिक इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन. सो आज आपण डिस्कस करणार आहोत इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शनचे काही न्यूमेरिकल्स जे की बुकमध्ये तुम्हाला सॉल्व करण्यासाठी दिलेले असतात, जे की अनसॉल्व आहेत. ॲक्च्युली त्याचे आन्सर्स बुकमध्ये अवेलेबल नाही आहेत. ओके, सो दोज न्यूमेरिकल्स वी विल डिस्कस फ्रॉम टुडेज लेक्चर. 2 लेक्चर्समध्ये ती सगळी न्यूमेरिकल्स संपतील आणि हा टॉपिक ऑलमोस्ट संपून जाईल. ओके, सो वन बाय वन आपण न्यूमेरिकल्स बघूया. माझ्याकडे टेक्स्टबुक आहे, सो तुम्हाला क्वेश्चन देईन, तो क्वेश्चन आधी लिहा आणि मग माझ्याबरोबर तो सॉल्व करायचा प्रयत्न करा. ओके, लेट्स सी द फर्स्ट क्वेश्चन. लुक ॲट द क्वेश्चन. ए मेटल डिस्क is made to spin at 20 revolutions per second about an axis passing through its center and normal to its plane. एक डिस्क आहे, रोटेट होते, त्याची फ्रिक्वेन्सी दिलेली आहे. द डिस्क हॅज अ रेडियस ऑफ 30 सेंटीमीटर. डिस्कची रेडियस दिलेली आहे अँड स्पिन्स इन ए युनिफॉर्म मॅग्नेटिक फील्ड ऑफ 0.20 टेस्ला. मॅग्नेटिक फील्डची व्हॅल्यू दिलेली आहे विच इज पॅरलल टू द ॲक्सिस ऑफ रोटेशन. असं म्हटलेलं आहे, विच इज पॅरलल टू द ॲक्सिस ऑफ रोटेशन. कॅल्क्युलेट फर्स्ट पॉईंट द एरिया स्वेप्ट आउट पर सेकंड बाय द रेडियस ऑफ द डिस्क. त्या डिस्कनं एका सेकंदामध्ये किती एरिया स्वेप्ट आउट केला म्हणजे कंप्लीट केला. दुसरी गोष्ट आहे द फ्लक्स कट पर सेकंड बाय द रेडियस ऑफ द डिस्क. फ्लक्स किती चेंज केलं त्या डिस्कनं एका सेकंदामध्ये, ॲज वेल ॲज द इंड्यूस्ड EMF इन द डिस्क. मग फ्लक्स चेंज केल्यामुळं त्या डिस्कमध्ये किती EMF तयार झालं असं विचारलेलं आहे. चला आपण गिवन पॉईंट्स लिहूया वन बाय वन. न्यूमेरिकल आता तुमच्याकडे आहे. सो गिवन पॉईंट पहिल्यांदा फ्रिक्वेन्सी दिलेली आहे. सो फ्रिक्वेन्सी इज N. सो फ्रिक्वेन्सी इज 20 RPS म्हणूया आपण. हेच हर्ट्ज आहे ॲक्च्युली, हे रिव्हॉल्युशन्स पर सेकंड किंवा रोटेशन्स पर सेकंड. नेक्स्ट डिस्कची रेडियस दिलेली आहे 30 सेंटीमीटर, ज्याला मी कॅपिटल R म्हणतो, 30 सेंटीमीटर. सो इट बिकम्स 30 × 10⁻² मीटर. चालेल. नेक्स्ट मॅग्नेटिक फील्ड इज गिवन 0.20, दॅट इज B दिलेला आहे 0.20 टेस्ला म्हणूया आपण त्याला. ओके, देन आता टाईम किती सांगितला आहे, एका सेकंदामध्ये सगळं आपल्याला बघायचं. डेल्टा T म्हणतो मी 1 सेकंड. नेक्स्ट ओके, आता आपल्याला हे झाले गिवन पॉईंट. आता पहिला पॉईंट काय बघा, एरिया स्वेप्ट आउट इन 1 सेकंड. सो पहिला पॉईंट आपल्याला फाइंड आउट करायचा आहे. सपोज डेल्टा A म्हणूया आपण. एरिया स्वेप्ट आउट, चेंज ना, चेंज इन एरिया. नेक्स्ट दुसरा फाइंड करायचा आहे चेंज इन फ्लक्स. डेल्टा फाय फाइंड करायचा आहे सेकंड. ओके, and third one we have to calculate, that is EMF. okay, so third is EMF. d∅/dt असतो ना फॉर्म्युला EMF चा, E is equal to question mark म्हणतो मी. so these are the given points and these terms we have to find. okay, so first of all we will see what is the area swept out. so delta A म्हटलेलं आहे बघा. ओके, तर आता ॲक्च्युली डिस्क आहे, आपल्याला माहिती आहे डिस्क म्हटले की सर्क्युलर शेपमध्ये ही अशी रोटेट होते. ओके, आता डिस्क जेव्हा पूर्ण एरिया कंप्लीट करेल, पूर्ण राऊंड किंवा पूर्ण डिस्कचा एरिया असेल तर तो किती असेल तर πr² असेल. ओके, सो R इज वॉट, R इज द रेडियस म्हणलेलं आहे बघा. ओके, सो πr². पण एका सेकंदामध्ये किती एरिया स्वेप्ट आउट विचारलेला आहे. सो याच्यामध्ये काय होणार बघा, पुढं मल्टिप्लाय डेल्टा θ/2π हा फॉर्म्युला असा तयार झाला. याचा अर्थ काय, जर पूर्ण सर्कल जर आपण कन्सिडर केला तर हा डेल्टा θ किती असेल, 2π असेल ना. सो 2π ला 2π जाणार, पूर्ण एरिया किती झाला मग πr² असेल. म्हणजे हा जो डेल्टा θ आहे तो म्हणजे काय, अँग्युलर डिस्प्लेसमेंट आहे. मग आपल्याला परफेक्ट माहीत नाही की किती रोटेट होणार, फक्त एका सेकंदामध्ये होणार आहे, म्हणून आपण याच्यासाठीच फक्त काय घेतला, डेल्टा θ/2π घेतलं. याचं हे कसं ओळखायचं, हा फॉर्म्युला. एरिया कसा असणार आहे, πr² असेल, सर्कल आहे ना तो, म्हणजे πr² एरिया असेल. जर हा डेल्टा θ पूर्ण आपण राऊंड कन्सिडर करूया 360 किंवा 2π म्हणूया,
तर 2π/2π निघून जाईल ना, मग राहणार काय, फक्त πr² राहणार आहे. त्यामुळे जर आपल्याला परफेक्ट एरिया माहीत नाही आहे, फक्त एका सेकंदासाठी किंवा समथिंग टाईमसाठी माहीत आहे, त्यासाठी हा फॉर्म्युला काय केला, असा तयार केलेला. आता याच्यामध्ये चेंजेस बघा कसे होतील. पाय तर कॅन्सल होईल, सो हे 1/2r² होईल आणि हे डेल्टा थीटा होईल. मी याला डेल्टा टीनं डिवाइड करतो, मल्टिप्लाय करतो. चालेल, मी फॉर्म्युल्यामध्ये चेंजेस करत चाललेलो आहे. सो विच इज इक्वल टू अगेन 1/2r². आता हे म्हणजे काय असतं सांगा, डेल्टा थीटा अपॉन डेल्टा टी म्हणजे ओमेगा ना, आणि हा डेल्टा टी. अगेन 1/2r². ओमेगा म्हणजे काय, 2πn म्हणेन, चालेल, आणि हा डेल्टा टी. आता चेक करा, हा आर दिलेला आहे, एन दिलेला आहे, डेल्टा टी माहीत आहे. सो या सगळ्या व्हॅल्यू जर आपल्याला माहीत असेल तर डेल्टा ची व्हॅल्यू आपल्याला काय होईल, निघेल. सो हा फॉर्म्युला असा तयार झाला. सो दिस इज द फॉर्म्युला ऑफ द एरिया स्वेप्ट आउट. सो डेल्टा ए इज इक्वल टू 1/2r² ओमेगा इंटू डेल्टा टी. सो आता हे सॉल्व करू शकता तुम्ही. ओके, सो आफ्टर सॉल्विंग दिस यू विल गेट 5.65 मीटर² आन्सर. हे फक्त तुम्ही सॉल्व करायचं, 5.65 मीटर². सो दिस इज द व्हॅल्यू ऑफ एरिया स्वेप्ट इन 1 सेकंड. बघा इथं डेल्टा टी आपण 1 सेकंड घेतलं ना, सो एका सेकंदामध्ये एवढा एरिया काय होईल, स्वेप्ट आउट किंवा तिथं तो तयार केला जाईल. नेक्स्ट सेकंड काय आहे बघा, आपल्याला डेल्टा फाय विचारलेला, डेल्टा फाय. तर आता फायचा फॉर्म्युला काय असतो जनरली, फाय इज इक्वल टू बी ए ना, म्हणजेच डेल्टा फाय इज इक्वल टू बी इंटू डेल्टा ए लिहूया, चालेल. सो सेकंड जर आपल्याला सॉल्व करायचं असेल तर डेल्टा फाय इज इक्वल टू बी इंटू डेल्टा ए. सो व्हॉट इज मीन बाय बी, बी इज ऑल्सो गिवन, दॅट इज 0.20 इंटू व्हॉट इज डेल्टा ए. आता डेल्टा ए आपण इथं फाइंड केलेला आहे 5.65. सो यू विल गेट द डेल्टा फाय, चेंज इन फ्लक्स. सो हे मल्टिप्लिकेशन जर तुम्ही केलं तर तुम्हाला 1.1130 वेबर असतं ना फ्लक्स. बघा मी कॅल्क्युलेशन फक्त करता, हिंट देतो तुम्हाला, कॅल्क्युलेशन तुम्ही स्वतः करू शकता. मल्टिप्लिकेशन डिव्हिजन करायचे आहे. सो आपल्याला सेकंड मिळालं, दॅट इज डेल्टा फाय. आता ई म्हणजे काय, ई एम एफ, डी फाय अपॉन डी टी. फॅराडेज लॉ आपण यूज करतो ना. सो डी फाय अपॉन डी टी, डी फाय इज वॉट, दिस इज नथिंग बट डी फाय. डेल्टा फाय म्हणजेच डी फाय ना, आणि डी टी म्हणजे काय, 1 सेकंड म्हणूया. सो तिसरा पॉईंट जो आपला आहे ई एम एफचा, दॅट इज डेल्टा फाय अपॉन डी टी. So we can say that it is 1.130 volt. So this is the value of EMF. आपला जो थर्ड क्वेश्चन आहे ना, ही झाली थर्ड क्वेश्चनची व्हॅल्यू. बघा थोडंसं लेंदी आहे एक्झाम्पल. लेंदी कशासाठी, कॅल्क्युलेशन्स अवघड आहे त्याच्यामध्ये. कॅल्क्युलेशन्स मात्र तुम्ही स्वतः करणं अपेक्षित आहे. हिंट सगळ्यात महत्त्वाची, हा पहिला फॉर्म्युला, हा दुसरा फॉर्म्युला आणि हा तिसरा फॉर्म्युला. आणि हे फॉर्म्युले कसे आलेत ते इथं आपण बघितलं. ओके, so these are the answers. Just check out and solve this question. So this is the answer of this particular question. चला पुढचा बघूया आपण. बुक सुद्धा जवळ असेल सगळ्यांच्याकडे तर चांगली गोष्ट आहे, नसेल तर मी क्वेश्चन इथं देतोय, तो आधी लिहून घ्या आणि मग सॉल्व करूया. चला पुढचा घेऊया. बघा क्वेश्चन, a long solenoid consisting of 1.5 into 10⁻³ टर्न्स पर मीटर, म्हणजे नंबर ऑफ टर्न्स पर युनिट लेंथ दिलेलं आहे. बघा स्मॉल एन आठवतोय, सोलेनॉइडमध्ये आपण स्मॉल एन आणि कॅपिटल एन बघत होतो. हॅज अन एरिया ऑफ क्रॉस सेक्शन ऑफ 25 cm². एरिया दिलेला आहे. ए कॉईल सी कन्सिस्टिंग ऑफ 150 टर्न्स एन सी. एक कॉईल दिलेले आहे ज्याच्यात टर्न्स दिलेले आहेत, इज वाउंड टाइटली अराउंड द सेंटर ऑफ द सोलेनॉइड. So calculate for a current of 3 ampere in a solenoid the magnetic flux density at the center of solenoid. B विचारलेला आहे. The flux linkage in the coil C phi विचारलेला आहे. ओके, आणि the average EMF induced in the coil C if the current in the solenoid is reversed in direction in a time of 0.5 second. आणि induced EMF पुन्हा विचारलेला आहे, करंट रिव्हर्स झाल्यानंतर, म्हणजे करंट एकदा पास झाला आणि पुन्हा रिव्हर्स झाला, सो डबल फ्लक्स कट झाला ना तिथं. सो ह्या केसमधलं EMF विचारलेलं आहे. गिवन पॉईंट्स लिहूया आपण. सगळ्यात पहिल्यांदा स्मॉल एन दिला आहे बघा, 1.5 into 10⁻³
1.5 इंटू 10⁻³ नंबर ऑफ टर्न्स पर मीटर म्हटले ना, आठवते कॅपिटल एन अपॉन एल. एरिया दिलेला आहे 25 सेंटीमीटर². 1/1 लिहून घ्या व्यवस्थित. 25 सेंटीमीटर², म्हणजेच हे किती, 25 गुणिले 10⁻⁴ मीटर². ओके, मीटर² केलं ना कन्वर्ट. नेक्स्ट करंट दिलेला आहे 3 एम्पियर. I इज इक्वल टू 3 एम्पियर. नेक्स्ट देन NC नंबर ऑफ टर्न्स दिलेले आहेत बघा. आता त्या दुसरी कॉईल आहे त्याच्या 150 म्हणूया. नोटेशन पण त्यांनी वापरलेलं आहे NC, आपण NC आहे तसं लिहूया. टाईम दिलेला आहे स्मॉल टी म्हणूया 0.5 सेकंद, जो की EMF काढण्यासाठी उपयोगाचा आहे. μ0 दिलेला आहे 4 पाय इंटू 10⁻⁻⁷ टेस्ला मीटर पर एम्पियर. दिस इज गिवन पॉईंट अगेन. ओके, चला आता 3 पॉईंट्स आहेत बघा टोटल. पहिला पॉईंट बघा सगळ्यांनी, द मॅग्नेटिक फ्लक्स डेन्सिटी ॲट द सेंटर ऑफ सोलेनॉइड. मग म्हणजे आपण काय म्हणूया, बी म्हणूया का बघा, बी. सो बी पहिला पॉईंट विचारलेला, बी मॅग्नेटिक फ्लक्स डेन्सिटी. बरोबर. तर बीचा फॉर्म्युला काय होता आठवतोय, μ0n आहे ना. आपण हे सोलेनॉइडसाठी फॉर्म्युला बघितला आहे बघा, μ0n आहे किंवा μ0n अपॉन एल इंटू आहे ना, पण हा इथं μ0n आहे घ्यावा लागेल. सो μ0 किती आहे आपल्याकडं, 4 पाय इंटू 10⁻⁷. n किती आहे 1.5 इंटू 10⁻³ इंटू आय किती आहे 3. हे जर सगळं आपण सॉल्व केलं तर आपल्याला बीची व्हॅल्यू मिळेल 5.66 इंटू 10⁻³ टेस्ला म्हणूया आपण त्याला. ओके, सो दिस इज व्हॉट, दिस इज द फर्स्ट आन्सर, दॅट इज मॅग्नेटिक फ्लक्स डेन्सिटी बी इज इक्वल टू μ0n. आठवते आपण μ0n बघितलेलं, सोलेनॉइडसाठीचा हा फॉर्म्युला बघितलेला आहे. नेक्स्ट चला दुसरा बघा प्रश्न काय आहे, द फ्लक्स लिंकेज इन द कॉईल सी. आता सी कॉईल आहे ज्याच्या नंबर ऑफ टर्न्स एवढे आहेत. सो इथं किती फ्लक्स लिंकेज होतं, फाय म्हणतो ना लिंकेज, फाय. पण नंबर ऑफ टर्न्स जेवढे असेल तेवढं लिंकेज जास्त होतं. ओके, सो फ्लक्स लिंकेजचा फॉर्म्युला कसा तयार होईल बघा. सेकंड इथं लिहितो मी, फ्लक्स लिंकेज इज इक्वल टू फाय असतं, पण एन असल्यामुळे काय होणार, तेवढं मल्टिप्लाय होणार आणि तेवढं फ्लक्स लिंकेज जास्त होणार आहे. बरोबर. सो NC दिलेला आहे 150 घेऊया. फक्त आता मला सांगा फायची व्हॅल्यू दिली आहे का, दिलेलं नाही आहे. पण फाय बद्दल आपण काय पुट करू शकतो, बी इंटू एरिया पुट करू शकतो. फाय इज इक्वल टू बी एन आठवत आहे, हा सुद्धा बेसिक फॉर्म्युला आहे. चला तर NBA मिळालं बघा, फ्लक्स लिंकेज NBA. सो एन किती आहे, एन इज 150. देन बी इज वॉट, बी फाइंड केलेलं आहे इथं 5.66 इंटू 10⁻³ आणि एरिया किती आहे 25 इंटू 10⁻⁴. चला हे सॉल्व करा, तुम्हाला मिळेल दिस इज नथिंग बट द फ्लक्स लिंकेज. चला मी आन्सर देतो तुम्हाला आता इथं. सो आन्सर इज 2.12 इंटू 10⁻³ 2.12 इंटू 10⁻³ वेबर ना, फ्लक्स वेबरमध्ये असतं ना. सो दिस इज आवर सेकंड आन्सर. सो किती फ्लक्स लिंक झालं कळलं का, N फाय ना, N म्हणजे नंबर ऑफ टर्न्स आणि फाय म्हणजे फ्लक्स लिंकेज असतं. पण फायची व्हॅल्यू B इंटू ए असते ना, मॅग्नेटिक फील्ड इंटू एरिया. सो बी इथला घेतला, एरिया तिथला घेतला आपण आणि हे सगळे पुट केले आणि आन्सर काढले. सो 2.12 इंटू 10⁻³ वेपर. दिस इज द व्हॅल्यू ऑफ फ्लक्स लिंकेज. हां, आता तिसरा पॉईंट इम्पॉर्टंट आहे, दॅट इज ॲव्हरेज EMF इन द कॉईल C इफ द करंट इन द सोलेनॉइड इज रिव्हर्स्ड इन ए डायरेक्शन इन ए टाइम 0.5. सो तिसरा पॉईंट आहे ॲव्हरेज EMF काढायचा, ॲव्हरेज. आता EMF म्हणजे काय, असं dφ/dt असतं ना, सिम्पल. बरोबर, आपल्याला माहिती आहे की EMF किती असतं, dφ/dt. आता dφ म्हणजे आपण हा घेऊ शकतो, फ्लक्स लिंकेज घेऊ शकतो, आणि dt म्हणजे काय, हा घेऊ शकतो, टाइम. ठीक आहे. पण काय म्हटले बघा, द ॲव्हरेज EMF इंड्युस्ड इन ए कॉईल इफ द करंट इन द सोलेनॉइड इज रिव्हर्स्ड इन द डायरेक्शन. म्हणजे थोडक्यात एक जातानाचा करंट म्हणूया आणि येतानाचा करंट, म्हणजे करंट रिव्हर्स झाला आहे 0.5 सेकंडमध्ये. सो एवढ्या वेळेत किती EMF तिथं इंड्यूस झालं, तयार झालं. सो थोडक्यात काय आहे की करंट रिव्हर्स झाल्यामुळं फ्लक्स लिंकेज आपल्याला डबल मिळेल.
2 वेळा फ्लक्स लिंक झाला असं आपण म्हणायचं. म्हणून काय करायचं, हा फॉर्म्युला 2 इंटू फ्लक्स 2.12 इंटू 10⁻³ आणि आपण dt किती घ्यायचं 0.5 घ्यायचं. बघा फॉर्म्युला फाय अपॉन टाइमच, फक्त फाय टू टाइम का घेतलं, करंट इज रिव्हर्स्ड म्हणून. आता फक्त हे सॉल्व करावं लागेल. सो यू कॅन सॉल्व धिस अँड यू विल गेट द आन्सर 8.48 इंटू 10⁻³ व्होल्ट. EMF आहे ना, E ॲव्हरेज म्हणतो मी त्याला. सो दिस इज व्हॉट व्होल्ट. सो दीज आर द 3 आन्सर्स. दिस इज द फर्स्ट मॅग्नेटिक फ्लक्स डेन्सिटी किंवा मॅग्नेटिक फील्ड, याला म्हणूया फ्लक्स लिंकेज म्हणूया, ज्याला की फाय म्हणतो आपण. आणि तिसरा आहे तो EMF इंड्यूस्ड किंवा त्याला ॲव्हरेज EMF असं म्हटलेलं आहे. सो दीज आर द आन्सर्स. चेकआउट लिहून घ्या व्यवस्थित आणि आन्सर्स हे फक्त सॉल्व करा नीट. चला जाऊया पुढं. सो हे आपलं दुसऱ्या क्वेश्चनचं आन्सर. चला आता पुढचा बघूया. थर्ड क्वेश्चन हा मी ॲक्च्युली तुम्हाला होमवर्कसाठी दिलेला होता, बघा सुटला असेल नसेल तरी आपण सोडूया. ए सर्च कॉईल हॅविंग 2000 टर्न्स विथ एरिया 1.5 cm² is placed in a magnetic field of 0.6 Tesla. The coil is moved rapidly out of the field in a time of 0.2 seconds. So calculate the induced EMF across the search coil. एक सिंपल कॉईल आहे आणि त्या कॉईलचे रिलेटेड टर्म्स दिलेले आहेत. सगळ्यात पहिल्यांदा कॉईलच्या टर्न्स दिल्या आहेत बघा 2000. सो गिवन पॉईंट्समध्ये N 2000 टर्न्स, 2000 टर्न्स. ओके. नेक्स्ट एरिया दिलेला आहे 1.5 cm². एरिया म्हणूया 1.5 cm². हेच आपण कन्वर्ट करूया 1.5 इंटू 10⁻⁻⁴ m². ओके. नेक्स्ट मॅग्नेटिक फील्ड दिलेलं आहे B 0.6 टेस्ला, 0.6 टेस्ला. ओके. देन द कॉईल इज मूव्ड रॅपिडली आउट ऑफ द फील्ड इन ए टाइम 0.2 सेकंड. T दिलेला आहे 0.2 सेकंड. ओके. अँड we have to calculate the induced EMF, that is E across the search coil. E विचारलेला आहे, E induced EMF. ओके. सो आपला फॉर्म्युला काय, E इज इक्वल टू dφ अपॉन dt ना. सिंपल EMFचा फॉर्म्युला dφ अपॉन dt. पण आता इथं फाय दिलंय का, दिलेलं नाही. फॉर्म्युला बघा. सो E इज इक्वल टू dφ अपॉन dt. पण आपण ह्या फाय बद्दल काय काय पुट करू शकतो बघा. d/dt म्हणतो मी इकडं, NBA म्हणू शकतो आपण फाय बद्दल. मगाशी पण लिहिलं होतं ना. सो हे सगळं जर आपण पुट केलं तर आपल्याला N कॉन्स्टंट बाहेर घेऊया, B कॉन्स्टंट बाहेर घेऊया. ओके. किंवा एरिया म्हणूया आपण अपॉन dt म्हणूया. ओके. सो N माहीत आहे, B माहीत आहे, DA माहीत आहे, dt माहीत आहे. बघा NBA टाईम हा घेतला तरी चालेल. सो आपण ह्या सगळ्या जर व्हॅल्यू पुट केल्या, सो N किती आहे आपल्याकडं 2000 आहे. ओके. B किती आहे 0.6 आहे. एरिया किती आहे आपल्याकडं 1.5 इंटू 10⁻⁴ आहे, 10⁻⁴ आहे. आणि अपॉन टाईम किती आहे, टाईम आपल्याकडं 0.2 आहे. हे तुम्ही सॉल्व करू शकता आणि EMFची व्हॅल्यू मिळेल 0.9 व्होल्ट. 0.9 व्होल्ट. चेक करा बघा काय केलं मी. सिंपल आधी गिवन पॉईंट्स लिहून घेतले. कुठल्याही न्यूमरिकलमध्ये पहिल्यांदा गिवन पॉईंट्स डिफाईन करायचे व्यवस्थित. गिवन पॉईंट्स डिफाईन झाल्यानंतर मग फॉर्म्युला शोधायचा आणि ते जे गिवन पॉईंट्स आहेत ते त्या फॉर्म्युल्यामध्ये असे पुट करायचे की आपल्याला ते सोडवता आलं पाहिजे, सॉल्व करता आलं पाहिजे आणि सॉल्व करून मग फायनल आन्सर आणि विथ देअर युनिट. सो दिस इज द कन्सेप्ट. ओके. चला लिहून घ्या आन्सर. आय होप की हे समजलं असेल तुम्हाला. सोपं आहे हे. चला पुढचा घेऊया 4 नंबरचा क्वेश्चन. चला क्वेश्चन दिसतोय तुम्हाला, हा सुद्धा तुम्हाला होमवर्कला दिलेला होता. An aircraft of wingspan of 50 meter flies horizontally in Earth's magnetic field of 6 into 10⁻⁵ Tesla at a speed of 400 meter per second. Calculate the EMF generated between the tips of the wings of the aircraft. जरी एअरक्राफ्ट वगैरे थोडंसं कॉम्प्लिकेटेड वाटत असलं तरी फॉर्म्युला सोपा आहे, कन्सेप्ट सोपी आहे. लेंथ दिलेली आहे 50 मीटर.
राईट डाऊन गिवन पॉईंट, लेंथ 50 मीटर. ओके. नेक्स्ट बी दिलेला आहे 6 × 10⁻⁵, 6 × 10⁻⁵ टेस्ला दिलेला आहे. नेक्स्ट विलॉसिटी दिलेली आहे 400, विलॉसिटी इज इक्वल टू 400 मीटर पर सेकंड आणि EMF इज इक्वल टू क्वेश्चन मार्क. आठवतोय? डायरेक्ट फॉर्म्युला इज इक्वल टू व्हॉट? BLV. बऱ्याच वेळेला हा झाला ना आपल्याला. ओके. सो B इज व्हॉट? 6 × 10⁻⁵ इंटू L इज व्हॉट? 50 मीटर इंटू E इज व्हॉट? 400. ओके. सो यू कॅन सॉल्व दिस. आता हे सिंपल आहे बघा, याचा गुणाकार सिंपल करायचा आहे अँड यू विल गेट आन्सर 1.2 व्होल्ट. 2 मार्क्सचा क्वेश्चन आहे ॲक्च्युली. हा तुम्हाला होमवर्क जे दिलं होतं त्या होमवर्कमध्ये हा क्वेश्चन दिलेला होता. सो दिस इज आवर 4th क्वेश्चन फॉर टुडेज लेक्चर. ओके. सो EMF इज व्हॉट? 1.2 व्होल्ट इज द आन्सर. हे सगळं सॉल्व केलं की येते 1.2. BLV आठवते फॉर्म्युला? ओके. सो हा फॉर्म्युला बऱ्याच ठिकाणी आपण बघितलेला होता. चला, हा झाला 4 नंबरचा क्वेश्चन आणि त्याचा आन्सर. सगळ्यांनी कंपल्सरी आधी क्वेश्चन लिहून घ्यायचा, पॉज करून व्हिडिओ, आणि क्वेश्चन लिहून घेतल्यानंतर मग हे आन्सर त्याच्या खाली लिहायचं, तरच उपयोग होईल. चला पुढचा घेऊया. सेम फॉर्म्युल्यावरचा बघूया. कॅल्क्युलेट द व्हॅल्यू ऑफ इंड्युस्ड EMF बिटवीन द एंड्स ऑफ अन ॲक्सेल ऑफ रेल्वे कॅरेज 1.75 मीटर. हा सुद्धा होमवर्कला दिलेला आहे. लॉंग ट्रॅव्हलिंग ऑन लेवल ग्राउंड विथ युनिफॉर्म वेलोसिटी ऑफ 50 km/h. द वर्टिकल कंपोनंट ऑफ अर्थ मॅग्नेटिक फील्ड इज 5 × 10⁻⁵ टेस्ला. सेम फॉर्म्युला आत्ताचा आहे. लेंथ दिलेली आहे. सो लेंथ इज इक्वल टू 1.75 मीटर. चला 1 by 1 माझ्याबरोबर लिहून घ्या. मॅग्नेटिक फील्ड दिलेलं आहे 5 × 10⁻⁵. BV म्हणतो त्याला, 5 × 10⁻⁵ टेस्ला. वर्टिकल कंपोनंट ना, म्हणून. नेक्स्ट विलॉसिटी दिलेली आहे 50 km/h. 50 km/h. आता याच्यामध्ये ही टास्क आहे फक्त 50 518 काय करतो आपण, त्याला मल्टिप्लाय करतो. मी तुम्हाला 518 सांगितलं ना फॅक्टर कसा आला तो. हा माहीत नसेल तर मला तर सांगा, मी तुम्हाला सांगेन हे 518 कुठनं आलं. किलोमीटर पर आवरचं मीटर पर सेकंड करण्यासाठी हा फॅक्टर मल्टिप्लाय करायला लागतो. मग ह्याला आपण हे जर सॉल्व केलं तुम्ही तर ह्याचा आन्सर, ठीक आहे, नाही सॉल्व केलं तरी चालेल, हाय तसं ठेवलं तरी चालेल. सो EMF काढायचं ना, E. सो मग आजच फॉर्म्युला काय? E इज इक्वल टू BLV. व्हॉट इज B? 5 × 10⁻⁵. व्हॉट इज L? 1.75. and what is V? Velocity, that is 50 × 5/80. हे आता व्यवस्थित सॉल्व करायचं. जमेल सॉल्व करायला जेवढं तोंडी करता येते तेवढं तोंडी करायचं, आणि जे काही पॉईंटमध्ये किंवा थोडंसं अवघड जात असेल आणि जे तोंडी करता येत नसेल त्याच्यासाठी मग लॉग टेबलची मदत घ्यायची. लॉग टेबलचं मल्टिप्लिकेशन डिव्हिजन येतं आहे का सगळ्यांनी व्यवस्थित चेक करा. सो E इज इक्वल टू व्हॉट? सो आन्सर आय विल गिव्ह यू 1.22. 1.22 × 10⁻³ volt. It can be written as 1.22 millivolt. असं सुद्धा लिहिलं तरी चालेल. सेम फॉर्म्युला आहे बघा हाच, E इज इक्वल टू BLV. फक्त व्हॅल्यूज वेगवेगळ्या आहेत. सो हे फक्त तुम्हाला स्वतः सॉल्व करावं लागेल. मी कॅल्क्युलेशन्स करत नाही, पुन्हा एकदा सांगतो. मी फक्त गिवन पॉईंट्स, फॉर्म्युला आणि जी काही हिंट असेल, ट्रिक असेल ती फक्त देतोय. मात्र कॅल्क्युलेशन्स ही तुम्हालाच परफॉर्म करावी लागतील. आणि शेवटी आन्सर विथ देअर SI युनिट इम्पॉर्टंट आहे बघा. युनिट महत्त्वाचं तुम्ही पुट केलंच पाहिजे, अदरवाईज पूर्ण चुकणार आन्सर. चला रब करतो हे मी. चला सेम पुढचा घेऊया. सेम टाईपचाच आहे जवळपास. A horizontal wire 20 meter long extending from east to west is falling with a velocity of 10 meter per second normal to the earth's magnetic field of 0.5 × 10⁻⁴ Tesla. What is the value of induced EMF? सेम आत्ताच्या सारखंच आहे. लेंथ दिलेली आहे, इट इज 20 मीटर. देन बी दिलेला आहे 0.5 × 10⁻⁴. 0.5 × 10⁻⁴. नेक्स्ट वेलोसिटी डायरेक्ट दिलेली आहे बघा 10 मीटर पर सेकंड.
10 मीटर पर सेकंड. ओके, आता इथं नॉर्मल टू द अर्थ मॅग्नेटिक फील्ड म्हणजे थिटाची व्हॅल्यू किती असणार आहे, 90च असेल ना नॉर्मल म्हटल्यानंतर. ओके, सो ई इज इक्वल टू क्वेश्चन मार्क. सो ॲक्च्युअली फॉर्म्युला काय असतो, BLV. साईन थिटा असतं ना पुढं, पण नॉर्मल साईन थिटा 90 आहे ना, सो साईन 91च होणार. सो शेवटी आपला फॉर्म्युला आहे तोच BLVच होणार आहे ना. सो ई इज इक्वल टू BLV. सो व्हॉट इज B? सो B इज 0.5 into 10⁻⁻4 into length is what, 20 into V is what, 10. सिंपल, हे सॉल्व करू शकता. बघा 0.5, 20, 10 आणि 10⁻⁻4 ॲडजस्टमेंट फक्त करायचे आहे, गुणाकार फक्त करायचा आहे. सो तुम्हाला 10 into 10⁻³ व्होल्ट असा आन्सर मिळेल. म्हणजेच E इज इक्वल टू 10 मिली व्होल्ट असा आन्सर मिळेल. बघा, सोडवा हे व्यवस्थित. तुम्ही कंटाळा करू नका, तुम्ही हे सगळं व्यवस्थित सोडवा. पहिल्यांदा दिलेला न्यूमेरिकल असतो तो व्यवस्थित वहीमध्ये लिहून घ्या. त्याच्या खाली गिवन पॉईंट्स, फॉर्म्युला, कॅल्क्युलेशन्स आणि मग आन्सर, असं सिक्वेन्शियली सगळं लिहून घ्या. मी कॅल्क्युलेशन्स इथं करत नाही म्हणून तुम्ही पण कॅल्क्युलेशन्स टाळून डायरेक्ट आन्सर लिहू नका. तुम्ही स्वतः हे सगळं सॉल्व करा, तरच तो एक वेगळा कॉन्फिडन्स न्यूमेरिकल सॉल्व करण्याचा तुम्हाला येईल. चला, लिहून घ्या हे आन्सर. जाऊया आपण पुढच्या न्यूमेरिकलकडं. चला, रब करतो मी. हे आन्सर बघा सगळ्यांनी, 10 मिली व्होल्ट. यात काही शंका असतील तर त्या लिहून ठेवून तशा त्या मला विचारा. चला, पुढचं घेऊया. बघा क्वेश्चन काय आहे. ए पेअर ऑफ ॲडजसंट कॉईल हॅज अ म्युच्युअल इंडक्टन्स ऑफ 1.5 हेनरी. म्युच्युअल इंडक्टन्स कन्सेप्ट आहे. इफ द करंट इन वन कॉईल चेंजेस फ्रॉम 0 to 10 एम्पियर इन 0.2 सेकंड, what is the rate of change of flux linkage with the other coil? फ्लक्स लिंकेज काढायचं म्हणजे d∅dt ना, फ्लक्स लिंकेज d∅dt काढायचं आहे. पण त्याच्या आधी गिवन पॉईंट्स बघूया. M दिलेला आहे, म्युच्युअल इंडक्टन्स 1.5 हेनरी. गिवन पॉईंट्स लिहा. दिस इज व्हॅल्यू ऑफ M. नेक्स्ट, आता करंट चेंज झालेला आहे 0 पासून 10 एम्पियरपर्यंत. सो आपण म्हणूया I1ला म्हणूया 0 एम्पियर. ठीक आहे, I2ला म्हणूया 10 एम्पियर. चेंज इन करंट दिलं आहे ना. हा, नेक्स्ट टाईम दिलेला आहे डेल्टा टी म्हणूया आपण त्याला, डेल्टा टी 0.2 सेकंड म्हणूया. आणि विचारलं आहे d∅dt इज इक्वल टू क्वेश्चन मार्क. बघा, d∅dt चा अर्थ काय असतो, रेट ऑफ चेंज ऑफ फ्लक्स d∅dt. सो फॉर्म्युला काय, ∆∅ ∆t इज इक्वल टू mdi/dt ना. m तर डेल्टा असा ओपन वापरा, d/dt पण लिहितो आपण. सो हे m. आता डेल्टा I म्हणजे काय लिहूया आपण, I2 - I1 करूया, चालेल. आणि डेल्टा टी आहे तसं लिहूया. सो विच इज इक्वल टू m किती आहे 1.5. आता चेंज इन करंट किती घ्यावं लागेल, 10 घ्यावं लागेल ना. आणि आपण टाईम किती घ्यावं लागेल, 0.2 घ्यावं लागेल. सो हे जेव्हा आपण सगळं सॉल्व करूया तेव्हा आपल्याला मिळेल d∅dt मिळेल. सो हे सॉल्व करू शकता. बघा 75 येतं हे. 75 युनिट काय लिहायचं, d∅चं युनिट काय, वेबर. टाईमचं युनिट काय, सेकंड. सो म्युच्युअल इंडक्टन्स आपण बघितलं होतं. आपण सेल्फ इंडक्टन्स आणि म्युच्युअल इंडक्टन्सच्या दोन कन्सेप्ट बघितलं होतं. बघा, ट्रान्सफॉर्मरच्या आधीची कन्सेप्ट होती म्युच्युअल इंडक्टन्स. 2 कॉइल्स असतात, एका कॉइलमधनं करंट पास होतो, त्या कॉइलमधलं मॅग्नेटिक फील्ड दुसऱ्या कॉइलबरोबर लिंक होतं आणि ऑटोमॅटिक दुसऱ्या कॉइलमध्ये करंट तयार होतो. बरोबर ना, ट्रान्सफॉर्मरचं बेसिक होतं. सो d∅dt साठी मग आपण हा फॉर्म्युला वापरला आणि आन्सर सॉल्व केलं. चेक करा आन्सर बरोबर आहे का बघा. त्याचाही नीट आणि त्याचं जे काही कॅल्क्युलेशन आहे ते. चला जाऊया पुढं. हे रब करतो मी. चला पुढचा क्वेश्चन बघा. An EMF of 96 millivolt is induced in the windings of a coil when the current in a nearby coil is increasing at the rate of 1.2 ampere per second. What is the mutual inductance M of two coils?
सेम म्युच्युअल इंडक्टन्सवरतीच आहे. गिवन EMF दिलेला आहे, ई दिलेला आहे 96 मिली व्होल्ट म्हणतो मी त्याला. ओके, सो इट इज 96 × 10⁻³ व्होल्ट. नेक्स्ट 120 एम्पियर पर सेकंड दिलेलं म्हणजे di/dt दिले ना, di/dt. आता इथे डेल्टा वापरलं तरी चालतं. 1.2 किंवा 1.20 एम्पियर पर सेकंड. बघा एम्पियर पर सेकंड. सो di/dt. आणि आपल्याला विचारलेलं आहे m. सो m इज इक्वल टू क्वेश्चन मार्क. m इज व्हॉट? म्युच्युअल इंडक्टन्स. Okay, so m is mutual inductance. Now we will write the formula, that is m is equal to magnitude of P upon magnitude of di/dt. चालेल का? सिंपल हाच आहे ना फॉर्म्युला. E is equal to m di/dt. आठवतंय का? सो E किती आहे? 96 × 10⁻³ आणि आपण di/dt किती घ्यायचं? 1.20. सो you can easily solve this. So 80 × 10⁻³ हेनरी ना, म्हणजेच हे 80 मिली हेनरी झालं बघा. सो दिस इज द व्हॅल्यू ऑफ म्युच्युअल इंडक्टन्स. बघा फॉर्म्युला समजतोय का? आपण म्युच्युअल इंडक्टन्स EMF फॉर्म्युले बघितले होते, त्यातलाच हा फॉर्म्युला यूज करायचा आहे. हे सुद्धा 2 मार्क्सच आहे, अनसॉल्व मधलंच आहे न्यूमेरिकल हे. आणि तुम्हाला हे फक्त सॉल्व करून ह्याचा आन्सर शोधायचा आहे. सो यू विल गेट द आन्सर, दॅट इज 80 मिली हेनरी. ओके, अजूनही काही पुढचं आहे न्यूमेरिकल घेऊया. हे लिहून घ्या व्यवस्थित आन्सर याचं. ओके वेट, चला पुढचा क्वेश्चन लिहून घेऊया. Okay, look at the question. A toroidal ring made from a bar of length L, that is 1 meter, and diameter 1 centimeter is bent into a circle. एक रिंग आहे ज्याची लेंथ डायमीटर दिलेली आहे आणि त्याचा एक सर्कल तयार केला, बेंट इंटू सर्कल. इट इज वाउंड टाइटली विथ 100 टन्स पर सेंटीमीटर. ओके, नंबर ऑफ टन्स पर युनिट लेंथ दिलेत बघा. If the permeability of bar is equal to that of free space μ0, calculate the magnetic field inside the bar B when the current I circulating through the turns is 100 ampere. Also determine the self inductance of the coil. एक टोरॉइडल रिंग आहे. आता टोरॉइड म्हणजे माहिती आहे आपल्याला की सर्क्युलर शेपमध्ये असते बघा पाईप, त्याला टोरॉइड रिंग म्हणतो आपण. त्याची लेंथ दिलेली आहे 1 मीटर. सो लेंथ इज 1 मीटर. डायमीटर दिलेला आहे 1 सेंटीमीटर, दॅट इज 1 × 10⁻² मीटर लिहून ठेवूया आपण. ओके, नेक्स्ट नंबर ऑफ टन्स पर सेंटीमीटर असं म्हणलेलं आहे. सो 100 टन्स पर सेंटीमीटर, स्मॉल एन ना, 100 टन्स पर सेंटीमीटर. ओके, सो आपल्याला आता हे टन्स पर मीटर केलं पाहिजे ना. सो काय करायला लागेल बघा. सो हे 100 मी आहे तसं लिहितो, टन्स आहे तसेच लिहितो, पर सेंटीमीटरच्या मीटर लिहितो आणि सेंटी जो आहे तो वरती घेतो. म्हणजे सेंटी म्हणजे 10⁻² असतो, तो वरती जाईल. सो हे किती होईल बघा, 10,000 होईल बघा. हे टन्स पर मीटर. चालेल का? कळलं कसं काढलं हे मी? 10,000 सेंटी होता तो, सेंटी फक्त जो सेंटी सी खाली असतो ना 10⁻², तो फक्त वरती शिफ्ट केला. सो झाला तो 10⁻². सो 10⁻² म्हणजे 100. सो 100 × 100 वी कॅन से दॅट 10,000. 10,000 झालं ना. सो ही स्मॉल नंबर ऑफ टन्स पर युनिट लेंथ आठवत आहे का? स्मॉल एन म्हणजे कॅपिटल एन अपॉन लेंथ असते ना. नेक्स्ट करंट दिलेला आहे आय लिहूया आपण. आय दॅट इज 100 एम्पियर म्हणूया. नेक्स्ट बी विचारलेला आहे आणि एल विचारलेला आहे. एल आणि बी. बी इज इक्वल टू क्वेश्चन मार्क, एल इज इक्वल टू क्वेश्चन मार्क. चला फॉर्म्युला सोपा आहे पहिला बीचा. μ0 Ni आठवतं आहे लॉंग सोलेनाइडसाठी किंवा लॉंग टोरॉइडसाठी. बी इज इक्वल टू μ0 Ni. चला आता बी इज इक्वल टू μ0 Ni ह्या सगळ्या व्हॅल्यू आहेत. सो पुट करूया. सो μ0 किती घेतो आपण?
4 पाय इंटू 10⁻⁻⁷. एन किती घेऊया? 10,000 घेऊया. अँड आय किती घेऊया? 100 घेऊया. ओके, सो बाय पुटिंग ऑल दीज व्हॅल्यूज यू विल गेट b इज इक्वल टू 1.256. सोडवा फक्त हे. टेस्ला, सॉरी, हां येस बरोबर. सो दिस इज द व्हॅल्यू ऑफ b, दॅट इज फर्स्ट सोल्युशन. पहिला जो b आहे μ0n आहे त्याची व्हॅल्यू. ओके, आता जनरली हा n बघा दिलेला आहे डायरेक्ट म्हणून, नाही तर आपल्याला माहिती आहे की सोलेनॉइडसाठी तो n अपॉन लेंथ असतो आणि टोरॉइडसाठी n अपॉन 2πr असतो. सो इथं डायरेक्ट तो दिलेला आहे पर लेंथ म्हणून तो आहे तसा आपण घेतला. आता विचारलेला यल सेल्फ इंडक्टन्स, यल इज इक्वल टू n phi अपॉन आय. फॉर्म्युला आठवतोय? सेकंड, एल इज इक्वल टू n phi अपॉन आय. ऑल्सो n phi ऐवजी BA म्हणूया. ओके, सो यल इज इक्वल टू NBA अपॉन आय. ऑल्सो असली तर चालेल, स्मॉल n यल BA अपॉन आय लिहिलं तर चालेल. कुणाच्या ऐवजी काय लिहितो हे फक्त बघा. सो आपला बेसिक फॉर्म्युला काय? यल इज इक्वल टू n phi अपॉन आय. सो फायच्या ऐवजी आपण काय पुट केलं? B इंटू ए पुट केलं. B म्हणजे मॅग्नेटिक फील्ड, ए म्हणजे एरिया. देन कॅपिटल एनच्या ऐवजी आपण काय पुट केलं? स्मॉल n इंटू एल पुट केला. आता ह्यातल्या सगळ्या व्हॅल्यू आहेत बघा. फक्त एरिया आहे का मला सांगा? एरिया. सो एरिया आपल्याकडं नाही. सो हाऊ टू फाइंड आउट द एरिया हिअर? ओके, सो पुन्हा आपल्याला काय करायला लागेल? बट वी हॅव टू फाइंड आउट द व्हॅल्यू फॉर एरिया. ओके, सो एरिया इज व्हॉट? एरिया इज इक्वल टू πr². बट अगेन r इज नॉट गिवन, बट डायमीटर इज गिवन. ओके, सो डायमीटर आणि रेडियसमध्ये रिलेशन माहिती आहे आपल्याला. जर डायमीटर 1 सेंटीमीटर असेल तर रेडियस किती? 0.5 सेंटीमीटर. चालेल. सो आपण रेडियसची व्हॅल्यू पुट करूया. किंवा तुम्ही असंही म्हटलं तरी चालेल बघा, वेगळ्या पद्धतीने सुद्धा आपण करू शकतो. पाय रेडियस म्हणजेच काय? d/2 ना. ओके, सो पाय d² अपॉन 4. हे सुद्धा चालतं ना? हे सुद्धा चालेल किंवा हे सुद्धा चालेल, कुठलंही तुम्ही पुट करू शकता. सो एरिया सेपरेट काढला जाईल. सो एरिया आलेला आहे 0.7855. एरिया 0.7855 इंटू 10⁻⁻⁴ मीटर स्क्वेअर. सोडवा तुम्ही, हे सॉल्व करा. ओके, आता बघा ह्या सगळ्या व्हॅल्यू आहेत का? n आहे का? येस, n इज वी हॅव n. यल आहे का? येस, वी हॅव यल. ओके, देन बी, येस वी के हॅव कॅल्क्युलेटेड हिअर. इथं आहे बघा बीची व्हॅल्यू आपल्याकडं, बरोबर. ए आहे का? करंट आहे का? आहे. ए आहे का? आहे. सो ह्या सगळ्या व्हॅल्यू आपल्याला कॅल्क्युलेट करता येतील. आणि ह्या सगळ्या व्हॅल्यू जर इथं पुट केल्या तर आपल्याला एलची व्हॅल्यू फाइंड करता येईल. एल म्हणजे काय? इंडक्टन्स, सेल्फ इंडक्टन्स 10 मिली हेनरी आलेलं आहे बघा. हा फक्त तुम्ही एकदा सॉल्व करून बघा. काय काय सांगितलं मी? पहिल्यांदा गिवन पॉईंट्स लिहिलेले व्यवस्थित लिहा. त्याच्याखाली फॉर्म्युला दिलेला आहे, तो फॉर्म्युला व्यवस्थित लिहा. त्याच्यानंतर एलचा फॉर्म्युला, बीचा फॉर्म्युला आणि मग त्याच्यामध्ये कॅल्क्युलेशन्स व्यवस्थित बघा. चला मी रब करतो, पुढचा घेऊया आपण न्यूमरिकल. सोडवा फक्त, हे लगेच तुमचं एका तासात सगळं होणार नाही आहे. हे याच्यासाठी कदाचित 1-2 दिवस पण जातील. न्यूमरिकल्स आहेत सगळी इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शनची, त्यामुळे याचे जे काही कॅल्क्युलेशन्स आहेत ते तुम्ही स्वतः करा आणि त्याच्यामध्ये काही शंका असतील तर मग विचारा. चला जाऊया पुढं. सो 10 मिली हेनरी हे सेल्फ इंडक्टन्सचा आन्सर आलेला आहे. चला पुढचा क्वेश्चन घ्या. ए लॉन्ग सोलेनॉइड ऑफ लेंथ L, क्रॉस सेक्शनल एरिया A अँड हॅव्हिंग N1 टर्न्स प्रायमरी कॉइलमध्ये, हॅज अ स्मॉल कॉइल ऑफ N2 टर्न्स सेकंडरी कॉइलमध्ये. 2 कॉइल्स आहेत पुन्हा एकदा, प्रायमरी सेकंडरी, वाउंड अबाउट इट्स सेंटर. डिटरमाइन द म्युच्युअल इंडक्टन्स ऑफ 2 कॉइल्स. एम विचारलेलं आहे, एम म्युच्युअल इंडक्टन्स विचारलेलं आहे. व्यवस्थित बघा न्यूमरिकल. चला आता आपण काय करूया पहिल्यांदा याच्यामध्ये पहिली स्टेप काय घेऊया बघा. एक थेरॉटिकल क्वेश्चन असल्यासारखं आहे हा. ड्यू टू करंट I देयर इज अ मॅग्नेटिक फील्ड इन द कॉइल 1. ओके, सो पहिल्या कॉइलमध्ये
करंट आयमुळं, सो मी लिहितो इथं ड्यू टू आय, ओके, ड्यू टू आय देर इज अ मॅग्नेटिक फील्ड इन द फर्स्ट कॉइल. ड्यू टू आय मॅग्नेटिक फील्ड in the फर्स्ट कॉइल. म्हणजेच काय असेल, सपोज B1 असेल. आपला फॉर्म्युला काय आहे, μ0 Ni. ओके, सो त्यालाच मी काय लिहितो बघा. सो B1 इज इक्वल टू μ0 N1 I1 लिहितो. यालाच मी असं लिहू μ0 कॅपिटल N1 अपॉन L इंटू I1. चालेल का बघा. चेंजेस काय काय केले आपण. सोलेनॉइडसाठीच आहे ना. सो सोलेनॉइडचा फॉर्म्युला हा असतो. पहिल्यासाठी लिहिला स्मॉल एनच्या ऐवजी कॅपिटल एन आपण लेंथ टाकतो ना, नंबर ऑफ टर्न्स पर युनिट लेंथ, आपल्याला B1 ची व्हॅल्यू मिळाली. आता बघा हे B आहे, हे B म्हणजे पहिल्या कॉइलमधलं फील्ड झालं. हे काय होणार, दुसऱ्या कॉइल बरोबर लिंक होणार आहे. बरोबर, म्हणजे जे B1 आहे दिस B1 इज लिंक टू द कॉइल सेकंड. सो कॉइल सेकंडमध्ये लिंक झाल्यामुळे कॉइल सेकंडमध्ये काय तयार होईल, ओके, दिस B1 linked to second coil, hence phi2 is in second coil. सेकंड कॉइल मध्ये काय तयार होईल, phi2 तयार होईल. phi2 चा फॉर्म्युला काय असतो, NBA. हाऊ टू राईट फॉर्म्युला, NBA. बरोबर आहे ना, NBA. पण कॉइल सेकंड आहे ना, सो N2. पण कुणामुळं हे phi2 तयार झालं, B1 मुळं, आणि हा कॉइलचा एरिया असं आपण म्हणूया. सो phi2 इज इक्वल टू N2 B1A इज इक्वल टू N2 B1 ची व्हॅल्यू ही टाकूया आपण μ0 N1 अपॉन L I1 आणि हा एरिया टाकूया आपण. ओके, आता हेच फक्त ॲडजस्ट करून लिहूया. कसं ॲडजस्ट करून लिहायचं, सो phi2 इज इक्वल टू कसं लिहितो बघा मी, μ0 N1 N2 A अपॉन L इंटू I1. बघा μ0 N1 N2 A अपॉन L इंटू I1. हे असं का लिहिलं बघा, कळतं का, कारण phi2 इज इक्वल टू कॉन्स्टंट इंटू करंट. ओके, सो दिस कॉन्स्टंट इज नथिंग बट M. सो phi इज इक्वल टू Mi लिहितो ना आपण. ओके, सो वी कॅन राईट phi इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू I. बरोबर आहे ना. सो phi इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू, किंवा phi इज इक्वल टू Mi. आठवत आहे म्युच्युअल इंडक्टन्स. देअरफॉर M ची व्हॅल्यू मग काय मिळणार आहे, M इज इक्वल टू μ0 N1 N2 A अपॉन L. दिस इज द व्हॅल्यू ऑफ म्युच्युअल इंडक्टन्स. कळलं काय काय झालं, पहिल्यांदा करंट I मुळे B1 तयार झालं, ते इतकं तयार झालं. ह्या B1 मुळे phi2 तयार झालं, ते इतकं तयार झालं, आणि त्याच्यामध्ये फक्त ॲडजस्टमेंट करून त्यातनं M ची व्हॅल्यू आपण बाजूला काढली. अँड दिस इज आवर आन्सर, दॅट इज M इज इक्वल टू μ0 N1 N2 A अपॉन L. लक्षात आलं. सो M इज इन टर्म्स ऑफ सेल्फ इंडक्टन्स ऑल्सो. दिस इज नथिंग बट द आन्सर. चला लिहून घ्या व्यवस्थित. एक थिअरी क्वेश्चन असल्यासारखंच आहे, बुकमधलाच आहे, अनसॉल्वमधला. ओके, चला नेक्स्ट पुढच्या टाईपकडे जाऊया आपण. हा सेल्फ इंडक्टन्स, म्युच्युअल इंडक्टन्स आणि ट्रान्सफॉर्मरचा टाईप सुरू आहे बघा आता. चला नेक्स्ट बघा, द प्रायमरी अँड सेकंडरी कॉइल ऑफ ए ट्रान्सफॉर्मर ईच हॅव अन इंडक्टन्स ऑफ 200 इंटू 10⁻⁶ हेनरी. सो L दिला, L 200 गुणिले 10⁻⁶ हेनरी. नेक्स्ट, द म्युच्युअल इंडक्टन्स बिटवीन द वाइंडिंग्स इज 4 इंटू 10⁻⁶ हेनरी. M दिलेला आहे 4 इंटू 10⁻⁶ हेनरी. नेक्स्ट, व्हॉट पर्सेंटेज ऑफ द फ्लक्स फ्रॉम वन कॉइल रीच द अदर. पर्सेंटेज ऑफ फ्लक्स विचारलेलं आहे, पर्सेंटेज ऑफ फ्लक्स ट्रान्सफर म्हणूया आपण. ओके, तर साहजिकच M अपॉन L असेल ना. M अपॉन L का, कारण सेकंडरी कॉइल कोण आहे, M आहे, आणि प्रायमरी कॉइल कोण आहे, सेल्फ इंडक्टन्स असते ना. बरोबर का. म्युच्युअलची आहे ती सेकंडरी म्हणतो आपण, L आहे ती प्रायमरी म्हणतो. सो M अपॉन L आपल्याला पर्सेंटेज काढावं लागेल.
सो एम किती घ्यायचं मग 4 × 10⁻⁻6 अपॉन एल किती घ्यायचं 200 × 10⁻⁻6 इंटू हे 100. हे कॅन्सल होईल 1/50 होईल हे 100 आणि हे 2% होईल का बघा. येस. सो 2% ऑफ द फ्लक्स, पर्सेंटेज ऑफ फ्लक्स ट्रान्सफर, पर्सेंटेज ऑफ फ्लक्स ट्रान्सफर इज 2%. कळलं काय केलं. एम अपॉन एलच का घेतलं बघा. एम म्हणजे सेकंडरी ना, आउटपुट म्हणतो आपण, आणि एल हे इनपुट प्रायमरी कॉलचं आहे, त्यामुळे एम अपॉन एलचं हे रेशो घेतला. आउटपुट आपण इनपुट घेतो ना, सो ट्रान्सफर रेशो गेन इफिशियन्सी लाईक. सो 2% फ्लक्स काय होईल ट्रान्सफर होईल. चला नेक्स्ट घेऊया. हा ट्रान्सफॉर्मरशी रिलेटेड आहे बघा. आता ट्रान्सफॉर्मर म्हणजे आठवते का बघा सगळ्यांना. ट्रान्सफॉर्मरमध्ये आपण काय काय बघितलेलं होतं. ठीक आहे. ट्रान्सफॉर्मरचं फंक्शन, पुन्हा ट्रान्सफॉर्मरमध्ये प्रायमरी कॉइल्स असतात, सेकंडरी कॉइल्स असतात, प्रायमरी करंट होता, सेकंडरी करंट होता, प्रायमरी EMF, सेकंडरी EMF, नंबर ऑफ टर्न्स होत्या, आयडियल पॉवर कंडिशन होती, आठवते. ट्रान्सफॉर्मेशन रेशो आपण काढलेला होता. सो ह्या सगळ्याचा वापर आता आपल्याला ट्रान्सफॉर्मर आहे. एक सोपं एक्झाम्पल आहे ट्रान्सफॉर्मर. कन्सेप्टच सोपी आहे. याच्यावरती बरेचसे MCQ आले तरी ते सुटण्यासारखे असतात. न्यूमेरिकलसुद्धा खूप सोपे येतात ट्रान्सफॉर्मरशी रिलेटेड. त्यामुळे ट्रान्सफॉर्मर कुणीही मिस करू नका. जो ट्रान्सफॉर्मरचा स्टडी आहे या टॉपिकमधला तो कंपल्सरी करा. तुम्हाला बऱ्याच गोष्टी त्याच्यामधनं क्लिअर होतील. ओके. चला आपण सोडूया. ट्रान्सफॉर्मरचाच एक छानसा क्वेश्चन आहे. चला क्वेश्चन बघा. द प्रायमरी ऑफ ए ट्रान्सफॉर्मर हॅज 40 टर्न्स अँड वर्क्स ऑन 100 व्होल्ट अँड 100 वॅट. प्रायमरी साईड दिलेली आहे. फाइंड द नंबर ऑफ टर्न्स इन द सेकंडरी टू स्टेप अप द व्होल्टेज ऑफ 400 व्होल्ट. ऑल्सो कॅल्क्युलेट द करंट इन द सेकंडरी अँड प्रायमरी. खूप सोपं एक्झाम्पल आहे. क्वेश्चन व्यवस्थित आधी सगळ्यांनी लिहून घ्या. चला आता आपण बघूया गिवन्स वन बाय वन जाऊया. बघा. द प्रायमरी ऑफ ए ट्रान्सफॉर्मर हॅज 40 टर्न्स. म्हणजे थोडक्यात प्रायमरी साईडच्या नंबर ऑफ टर्न्स दिलेल्या आहेत. आपण त्याला काय म्हणलं होतं NP म्हणलं होतं ना. नोटेशन्स फार इम्पॉर्टंट आहेत बघा. नोटेशन्स एकदा समजली व्यवस्थित की क्वेश्चन सुटायला सुद्धा मदत होते. हॅज वर्क्स ऑन 100 व्होल्ट अँड 100 वॅट. प्रायमरीचं व्होल्टेज दिलेलं आहे. प्रायमरीचं व्होल्टेज आपण कसं घेतलं होतं EP घेतलं होतं 100 व्होल्ट. आणि पॉवर पण प्रायमरीचीच दिलेली ना 100 वॅट म्हटलेलं आहे. बघा मी हा P जो वापरतोय हा P, दिस P इज फॉर प्रायमरी साइड. सो प्रायमरी नंबर ऑफ टर्न्स, प्रायमरी EMF अँड प्रायमरी पॉवर वी कॅन से दॅट. पुढं फाइंड द नंबर ऑफ टर्न्स इन द सेकंडरी. NS विचारलेलं आहे. सेकंडरी मधल्या नंबर ऑफ टर्न्स म्हणजे काय NSच ना. नेक्स्ट टू स्टेप अप द व्होल्टेज टू 400 व्होल्ट. म्हणजे सेकंडरी व्होल्टेज किती मिळणार आहे 400. स्टेप अप आहे बघा हा. इथं 100 आणि मिळणार आहे 400. म्हणजे 100चं 400 केलं. सो साहजिकच जर नंबर ऑफ टर्न 40 असतील तर ह्या वाढणार आहेत नंबर ऑफ टर्न्स NS. ऑल्सो कॅल्क्युलेट द करंट इन द सेकंडरी अँड प्रायमरी. सो सेकंडरी मधला ॲज वेल ॲज प्रायमरी मधला करंट फाइंड करायचा आहे. बघा गिवन पॉईंट्स मी म्हटलं होतं ट्रान्सफॉर्मरमध्ये नोटेशन्स किंवा ट्रान्सफॉर्मेशन रेशो हा फार महत्त्वाचा आहे. ट्रान्सफॉर्मेशन रेशोवरूनच आपल्याला हे सोडवावं लागेल. बघा सगळे गिवन पॉईंट झाले का. ओके. इझी आहे खूप. चला पहिल्यांदा आपण ट्रान्सफॉर्मेशन रेशो लिहूया. आता आपल्याला काय काढायचं आहे बघा. पहिल्यांदा NS काढूया आपण. NS काढायचा. NP दिला, EP दिला, ES दिलेला आहे. काल आपण ट्रान्सफॉर्मेशन रेशो लिहिला होता बघा. आठवत आहे का बघा. ट्रान्सफॉर्मेशन रेशो, ट्रान्सफॉर्मेशन रेशो. ओके. सो व्हॉट इज द ट्रान्सफॉर्मेशन रेशो. आपण नंबर ऑफ टर्नच्या फॉर्ममध्ये लिहिला होता, EMFच्या फॉर्ममध्ये लिहिला होता, करंटच्या फॉर्ममध्ये लिहिला होता. आठवत आहे. सो EP अपॉन ES इज इक्वल टू NP अपॉन NS इज इक्वल टू IS अपॉन IP.
असंच होतं ना, करंट फक्त रिव्हर्स होता बघा याच्यामध्ये. इथं जर आपण बघितलं की नंबर ऑफ टर्न्स किंवा EMF असेल, आता EMF आणि नंबर ऑफ टर्न्स एकमेकांना डायरेक्टली प्रोपोर्शनल ना, म्हणजे जेवढा नंबर ऑफ टर्न्स जास्त असतील तेवढं EMF हे जास्त असतं. आपण बघितलं होतं स्टेप अप आणि स्टेप डाऊन असे 2 ट्रान्सफॉर्मर्स बघितले होते की ज्याच्यामध्ये काय होतं की ज्या साईडच्या नंबर ऑफ टर्न्स जास्त असतील त्या साईडला व्होल्टेज हे जास्त असतं. मग आपल्याला सर समजा आता हा स्टेप अप आहे ना, 100चं 400 झालं, स्टेप अप झालं ना, सो साहजिकच ह्या 40च्या नंबर ऑफ टर्न्स वाढल्या NS ह्या वाढणार आहेत आन्सर. ओके, सो आता आपल्याला ह्यातलं मग काय यूज करायला लागेल, देअरफॉर EP अपॉन ES इज इक्वल टू NP अपॉन NS यूज करावं लागेल. चालेल, एवढा हा रेशो घेऊया पहिल्यांदा आपण. हा सुद्धा ट्रान्सफॉर्मेशन रेशोचा आहे. ओके, आता बघा ह्या 4पैकी 3 व्हॅल्यू दिलेले आहेत आपल्याला. EP दिलं आहे, ES दिलं आहे, NP दिलं आहे, NS काढायचं आहे. ओके, सो 4पैकी 3 व्हॅल्यू दिलेले आहेत आणि एक व्हॅल्यू आपल्याला फाइंड आउट करायची आहे. कुठली फाइंड आउट करायची आहे, NS. सो देअरफॉर मी NS एका साईडला घेतो, हे NS इकडे घेतो. मग काय होणार बघा, हे NP हे ES अपॉन EP होणार. बरोबर आहे का बघा फॉर्म्युला. 4 टर्म्स होत्या त्या फक्त ॲडजस्ट करतोय आपण. सो आपल्याला NS पाहिजे, सो NS इज इक्वल टू NP ES अपॉन EP. आता NP किती आहे बघा, 40 आहे, 40. ES किती आहे बघा, ES 400 आहे. ठीक आहे, आणि EP किती आहे बघा, 100 आहे. ओके, सो हे जाऊ शकतं, हे 4 झालं, सो हे 160. सो कुणाची व्हॅल्यू मिळाली, NSची व्हॅल्यू मिळाली. नंबर ऑफ टर्न्स म्हणूया आपण याला बघा व्यवस्थित. सो लुक ॲट द NP. सो व्हॉट इज व्हॅल्यू ऑफ NP, 40 आहे. व्होल्टेज 4 पटीने वाढलं ना, 100चं 400 जर होत असेल व्होल्टेज तर साहजिकच नंबर ऑफ टर्न्स पण काय होत आहेत, 40च्या 4 पटीने वाढतात, 160 होत आहेत. सो दिस इज आवर फर्स्ट आन्सर, दॅट इज NS इज इक्वल टू 160. नेक्स्ट पुढचं आपल्याला काय विचार काढायचा आहे, प्रायमरी आणि सेकंडरी करंट काढायचा आहे. प्रायमरी आणि सेकंडरी करंट. ठीक आहे, मी पुढे सॉल्व करतो. आपण असं लिहूया, आयडियल कंडिशन याच्यात वापरू शकतो. इनपुट पॉवर इज इक्वल टू आउटपुट पॉवर, म्हणजे थोडक्यात इनपुट पॉवर प्रायमरी पॉवर इज इक्वल टू सेकंडरी पॉवर म्हणूया. चालेल का बघा. ओके, सो आता प्रायमरी पॉवर दिलेली आहे बघा 100 वॅट. ओके, हाच फॉर्म्युला असा लिहू मी, देअरफॉर PP इज इक्वल टू सेकंडरी पॉवर म्हणजे काय, ES आणि IS. चालेल का. ओके, आता याच्यामध्ये बघा प्रायमरी पॉवर दिलेली आहे, ES दिलेला आहे, ES. सो आपल्याला IS निघेल. सो देअरफॉर IS इज इक्वल टू PP अपॉन ES म्हणून आपण. PP किती आहे, 100 आहे, आणि ES किती आहे, 400 आहे. ओके, सो 0.25 म्हणूया आपण ॲम्पियर. सो ISची व्हॅल्यू आपल्याला मिळाली बघा. सो IS इज इक्वल टू 0.25 ॲम्पियर. बरोबर. सो व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ IS, दॅट इज सेकंडरी करंट आपल्याला मिळाला. किती मिळाला, 0.25 ॲम्पियर इतका मिळाला. कसा मिळाला बघा, ह्या फॉर्म्युल्यावरून आपण काढला. ठीक आहे, आता आपल्याला प्रायमरीचा करंट माहीत पाहिजे. सो जसं आपण इथं हे लिहिलेलं आहे हा फॉर्म्युला, तसा प्रायमरीसाठी आपण काय लिहू शकतो, PP इज इक्वल टू EP इंटू IP म्हणू शकतो. सो IP इज इक्वल टू PP अपॉन EP. सो PP पुन्हा किती आहे आपल्याकडे, 100 आहे, आणि EP किती आहे आपल्याकडं, 100 आहे. सो काय होणार आहे, 1 ॲम्पियर. सो दिस इज व्हॉट द प्रायमरी करंट. बघा सगळे करंट आणि सगळे EMF सगळे व्होल्टेजेस मिळाले का बघा. पॉवर्स कशी यूज केली आपण किंवा पॉवरचा फॉर्म्युला कसा यूज केला याच्यावरून आपल्याला हे लक्षात येते. सो दिस इज द एक्झाम्पल रिलेटेड टू द ट्रान्सफॉर्मर. व्हेरी बेसिक अँड व्हेरी इम्पॉर्टंट टाईप आहे बघा हा ट्रान्सफॉर्मरचा. ओके, सो चेंजेस बघा काय काय केले व्यवस्थित हे लिहून घ्या, आधी क्वेश्चन करा. आता एक काम करा फक्त तुम्ही, अजून मी तुम्हाला काही होमवर्क देईन 1-2 एक्झाम्पल, तुम्ही स्वतः ती सॉल्व करायची आहेत. ओके, ट्रान्सफॉर्मरशीच रिलेटेड देतो. थोडासा टाईप हा इंटरेस्टिंग आहे, सोपा आहे, कारण टॉपिकमध्ये बघा आपण टॉपिकमध्ये सुरुवात जशी झाली होती, मग फॅराडेज असेल किंवा लेन्झ असेल, त्याच्यात महत्त्वाच्या 2 कन्सेप्ट आल्या होत्या, सेल्फ इंडक्टन्स आणि म्युच्युअल इंडक्टन्स. सो ह्या दोन्ही कन्सेप्टवरनं हे सगळं पुढं आलेलं होतं. त्यातली म्युच्युअल इंडक्टन्स बघा, सेल्फवरनं म्युच्युअल आली आणि म्युच्युअलवरनं हा ट्रान्सफॉर्मर आला. सो ट्रान्सफॉर्मर ही कन्सेप्ट व्हेरी इम्पॉर्टंट, बेसिक आणि सोपी आणि जनरल आहे, प्रॅक्टिकल आहे, समजण्यासारखी आहे.
त्यामुळे याच्या रिलेटेड अजूनही काही क्वेश्चन्स असतील तर ते तुम्ही डेफिनेटली सॉल्व करू शकता. सो हे व्यवस्थित लिहून घ्या. दिस इज द आन्सर ऑफ दिस पर्टिक्युलर न्यूमेरिकल. आधी क्वेश्चन लिहिला आहे का बघा, आणि त्याच्याखाली व्यवस्थित 1 बाय 1 स्टेप बाय स्टेप हे सगळे आन्सर्स लिहा. याच्यामध्ये काही शंका असतील तर मग त्या डेफिनेटली विचारा, आपण त्याच्यावरती पुन्हा डिस्कशन करूया. ओके. सो एक तुम्हाला मी होमवर्क देईन. यू कॅन इझिली सॉल्व द होमवर्क. हे आधी व्यवस्थित लिहून घ्या. हे रब करतो मी आता. सो दिस इज द एक्झाम्पल रिलेटेड टू द ट्रान्सफॉर्मर. ठीक आहे. मोस्ट ऑफ एक्झाम्पल्स आपले कवर झालेले आहेत सगळ्या बुकमधले. 1-2 मी जे सोडलेले ते तुम्ही स्वतः करायचा प्रयत्न करा. एकदा तुम्हालाही स्वतः काहीतरी सॉल्व करता आलं पाहिजे. आपल्याला एक लक्षात ठेवा, एक टास्क असे असेल की तुमच्याकडे जे टेक्स्टबुक आहे किंवा इव्हन तुम्ही कुठलं एखादा गाईड जरी यूज करत असाल तरी काही हरकत नाही, पण टेक्स्टबुकमध्ये जे मागं जे क्वेश्चन्स आहेत सगळे MCQs असतील किंवा जे काही सगळे, आता ह्यातले MCQs तुम्ही सॉल्व करू शकता डेफिनेटली. सोपे आहेत ती बुकमधली. तर जो काही तो मागचा पार्ट असेल, तो जो रिमेनिंग आहे जो मी घेतलेला नाही आहे तो ॲज अ होमवर्क असेल असं लक्षात ठेवा. मग एखादं एक्झाम्पल मी मुद्दाम सोडलेला असेल जे तुम्ही स्वतः सॉल्व करायला पाहिजे. त्यासाठी तुम्ही हे व्यवस्थित बघणं आणि ह्याच्या टिकमार्क्स करून घ्या तुम्ही बुकमध्ये की आपण कुठले कुठले डिस्कशन इथं केलेले आहेत आणि आता राहिलेत कुठले. आता मला वाटतं MCQ पण काही राहिलेत बघा, 4-5 आहेत ते स्वतः प्रयत्न करायचा, सॉल्व करायचा प्रयत्न करा. एखादं न्यूमेरिकल ठेवलेलं आहे मागं ते तुम्ही स्वतः सॉल्व करायचा प्रयत्न करा. म्हणजे बुकमध्ये जे दिलेलं आहे मागचं ते एकदा सगळं तुमचं सॉल्व झालं की एक तो आपला 100% स्टडी झाला असं आपण म्हणूया ॲज पर द टेक्स्टबुक. आणि शक्यतो बोर्ड एक्झामला टेक्स्टबुकच्या बाहेरचं काही तुम्हाला देणार नाही. त्यामुळे आपलं एक व्हॅल्यूज बदलून देतील, क्वेश्चनचं नेचर आहे ते बदलेल, कन्सेप्ट बदलणार नाही. त्यामुळं एकदा का टेक्स्टबुक आपलं सगळं सॉल्व झालं व्यवस्थित की टेक्स्टबुकच्या मागचं जे काही आहे त्याच्या बेसवरती आपल्याला एक्झाम व्यवस्थित देता येईल. इव्हन CETसाठी सुद्धा, CETला सुद्धा तुमचा टेक्स्टबुकचाच रेफरन्स घेऊन सिलेबस डिझाईन केलेला आहे आणि क्वेश्चन पेपरसुद्धा करत असताना टेक्स्टबुकप्रमाणेच केला जातो. त्यामुळे सिलेबस जो आहे टेक्स्टबुकमधला तो फार इम्पॉर्टंट आहे. तेवढा जरी केला तरी आपलं जे काही साध्य आहे CET बेस किंवा CET टार्गेट आहे तेवढं व्यवस्थित कंप्लीट होऊन जाईल. पण त्या गाईडलाईन्स आणि ते तुम्ही फॉलो करणं गरजेचं आहे व्यवस्थित स्टेप बाय स्टेप, तरच त्याचा उपयोग होईल. ओके. एक होमवर्क देतो तुम्हाला सेम याच्याचवरती. अजूनही काही टेक्स्टबुकमधलं राहिलं असेल तर ते ॲज अ होमवर्क करा. काही नसेल तर मला त्याचे फोटो काढून पाठवा, मी तुम्हाला ते सॉल्व करून देईन. एक होमवर्क या सगळ्यांनी बघा. क्वेश्चन दिसतोय समोर तुम्हाला. ए करंट 10 अँपियर इन द प्रायमरी ऑफ ए ट्रान्सफॉर्मर इज रिड्यूस्ड टू 0 ॲट द युनिफॉर्म रेट 0.1 सेकंड. करंट कमी केलेला आहे, 0 केलेला आहे 0.1 सेकंदामध्ये. इफ द कोइफिशियंट ऑफ म्युच्युअल इंडक्टन्स बी 3 हेनरी, M दिलेला आहे. What is the EMF induced in the secondary and change in the magnetic flux per turns in the secondary if it has 50 turns असं दिलेलं आहे. ओके. सो दिस इज द होमवर्क क्वेश्चन फॉर युअर रेफरन्स स्टडी. ट्रान्सफॉर्मरशी रिलेटेडच आहे. स्वतः सॉल्व करायचा प्रयत्न हा डेफिनेटली करा. आणि आता या येणाऱ्या गुरुवारी जो सिलेबस असेल किंवा येणाऱ्या गुरुवारची जी टेस्ट असेल ती यातल्याच न्यूमेरिकलवरती असेल. म्हणजे जे काही न्यूमेरिकल्स आहेत नवीन टॉपिकचा त्याच्यामध्ये काही संबंध नसेल त्या टेस्टमध्ये. फक्त इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन आपला जो टॉपिक झालेला आहे त्याच्यामधले न्यूमेरिकल्स. मग मी कुठलेही न्यूमेरिकल्स तुम्हाला देईन. काही CETचे देईन, काही MCQs देईन, JEE काही बुकमधले सॉल्व केलेले देईन किंवा हे आत्ता आपण सॉल्व केलेले डिस्कस केलेले आहेत ते क्वेश्चन्स देईन. त्यामुळं मी आत्ताच्याच व्हिडिओ लेक्चरला तुम्हाला हे अनाऊन्स करतो. आता हे लेक्चर तुम्हाला मिळालेलं आहे आजचं. आज अनाऊन्स करतो मी की येणाऱ्या गुरुवारची टेस्ट ही फक्त आणि फक्त न्यूमेरिकल्सवरती असेल. कुठले न्यूमेरिकल्स? इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शनचे न्यूमेरिकल्स असतील. त्यामुळं तुम्ही इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शनचे जेवढे काही न्यूमेरिकल्स आत्तापर्यंत आपण डिस्कस केले, MCQs असतील, बुकमध्ये असतील, सॉल्व असतील, अनसॉल्व असतील, ह्या सगळ्यांचा रेफरन्स घ्यायचा आहे. ह्या सगळ्यांचा अभ्यास ह्या 4 दिवसात करायचा आहे. आणि या बेसवरती तुम्ही येणाऱ्या गुरुवारची जी काही आपली थिअरीची टेस्ट असते संध्याकाळी 5 ते 6 ह्या 1 तासाच्या टेस्टमध्ये हा सिलेबस असेल. किंबहुना यातले काही मी एक 5 ते 6 तुम्हाला क्वेश्चन्स तिथं एक्झाम म्हणून दिले जातील आणि तुम्ही ते सॉल्व करायचे आहेत आणि ते
सबमिट करायचे. त्यामुळे येणाऱ्या टेस्टचा सिलेबस मी आत्ताच डिक्लेअर करतो, तरीसुद्धा मी ग्रुपवर अजूनही टाकेन तुम्हाला. पण मी तुम्हाला आत्ता सांगतोय की फक्त इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शनवरचे न्यूमेरिकल्स, कुठलाही थिअरी क्वेश्चन आता तुम्हाला विचारला जाणार नाही. ओन्ली न्यूमेरिकल्स हे तुमच्या टेस्टसाठी असतील. ओके. सो हे आजचं लेक्चर व्यवस्थित बघा, व्यवस्थित लिहून काढा. याच्यामध्ये काही शंका असतील तर त्या विचारा. मला वाटतं इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शनचा आपण सगळा पार्ट कवर केलेला आहे. पुढच्या लेक्चरपासून आपण नवीन टॉपिक सुरू करणार आहोत, AC सर्किट, जो की याच्याच पुढचा सिलेबस आहे. म्हणजे मागच्या सिलेबसला जर आपण कन्सिडर केलं तर मागच्या सिलेबसमध्ये सुद्धा इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन असंच टॉपिकचं नाव होतं, पण त्याच्यामध्ये हा EMI आणि AC सर्किट दोन्ही मिक्स होते. जे रेजिस्टन्स कॅपॅसिटर पुढे येतात, LC LCR सर्किट्स येतात, तसा तो टॉपिक आहे सेपरेट. तो मागच्या वेळेस त्याच्यातच इन्क्लूड होता, त्यामुळे हा टॉपिक खूप मोठा वाटायचा. पण आता त्याचे 2 टॉपिक तयार केलेले आहेत, एक इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन आणि एक AC सर्किट. त्यामुळे आपण नेक्स्ट लेक्चरपासून AC सर्किट हा टॉपिक सुरू करूया, जो की याच टॉपिकवरती बेस आहे. त्यामुळे बघा, आत्तापर्यंत आपले 3 टॉपिक कवर झालेले आहेत, मॅग्नेटिक फील्ड्स ड्यू टू द इलेक्ट्रिक करंट, मॅग्नेटिक मटेरियल आणि इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन. त्यामुळे सिलेबस तसा लवकर पटपट पुढं चाललेला आहे, स्टेप बाय स्टेप, सोप्या भाषेमध्ये स्लोली चाललेला आहे. शिकवणं स्लोली आहे, पण सिलेबस फास्ट कंप्लीट होत चाललेला आहे. त्यामुळं मागचा सगळा रेफरन्स, मागचा सगळा अभ्यास किती वेळेत कंप्लीट करायचा हे आता तुमच्यासमोर टार्गेट असेल. त्यानुसार एक ते टार्गेट सेट करा आणि तसा अभ्यास करायचा प्रयत्न करा. डेफिनेटली चांगली मार्क्स मिळत जातील. ओके. सो पुन्हा एकदा मी शॉर्टमध्ये सूचना तुम्हाला देतो की येणाऱ्या गुरुवारची टेस्ट ही इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन या टॉपिकच्या न्यूमेरिकल्सवरती असेल. त्याचे DPP आहेत ते सॉल्व करा. एखादा MCQ सुद्धा त्याच्यामध्ये कदाचित येईल, पण मॅक्सिमम न्यूमेरिकल्स आपल्याला ह्याच्यामध्ये, थेअरी कुठलीही नसणार आहे. सो येणारी टेस्ट ही न्यूमेरिकल्सवरती असेल. आणि आज या लेक्चरला हा टॉपिक संपलेला आहे असं मी जाहीर करतो. आपण पुढच्या लेक्चरपासून AC सर्किट हा पुढचा टॉपिक सुरू करूया. ओके. तोपर्यंत अभ्यास करत राहा सगळ्यांनी, आणि काही शंका असतील तर विचारा, आपण त्याच्यावरती चर्चा करूया. थँक्यू सो मच.